ज्या नियमानुसार महत्वाची घटना पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन म्हणून मी सचिन भाऊंना दिलं, अमोल मिटकरांनी दिलं, त्याच्यातच प्रवीण दरेकरांनी दिलं. तुम्ही खूपच लोकशाहीवादी आहात. चॅलेंज करून विचारलं शशिकांत शिंदेनं कुठल्या नियमाने दिलं असं नाही. आपल्या माध्यमातून सरकारकडे माझी मागणी आहे की या सगळ्या प्रकरणाची चौकशी होऊन यामध्ये कॉन्स्पिरसी करण्यामध्ये कोण कोण आहे त्यांची SITची चौकशी सरकार करणार का, हा माझा त्या ठिकाणी प्रश्न आहे सभापती महोदय. दुसरी सभापती महोदय मागणी आहे. सभापती महोदय, आमचे सन्माननीय नारायण राणे साहेब, शिंदे साहेब, राणे साहेब आमचे कोकणाच्या दौऱ्यावर असताना अमृत महोत्सव की रौप्य महोत्सव याच्यावर बोलले, मी कानाखाली मारली असती. आपण जेलमध्ये टाकलं, आपण त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेत. मग या राज्यामध्ये सरकार म्हणून सर्वांना न्याय एकच पाहिजे. जर जरांगे त्या ठिकाणी आमच्या उपमुख्यमंत्र्यांवर अशा प्रकारची अश्लील भाषा बोलत असेल तर या प्रकरणाची सुद्धा त्यांच्या वक्तव्याची चौकशी करून जरांगे पाटलावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. जरांगे पाटलांना अटक केली पाहिजे. सभापती महोदय, राज्यामध्ये 2 कायदे होऊ शकत नाहीत. म्हणजे एकदा गर्दी झाली की अहंकार तुम्हाला कुठल्या टोकाचा आला. मराठा समाजाच्या आंदोलनासाठी आम्ही सगळे सोबत आहोत. आम्ही त्या ठिकाणी समाजाच्या भावना म्हणून सोबत राहिलो. परंतु तुमच्या डोक्यात अहंकार जाऊन ह्याला बघून गेले, त्याला बघून घेऊ, बामणी कावा हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे. सभापती महोदय सांगतो, आणि अशा प्रकारची वक्तव्य करण्याची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक सभापती महोदय या ठिकाणी झाली पाहिजे. अशा प्रकारची मागणी माझी दुसरी मागणी सभापती महोदय या ठिकाणी. सभापती महोदय, या ठिकाणी दुसऱ्यावर आरोप करत असताना महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी मोठमोठ्या सभा झाल्या. JCPने त्या ठिकाणी फुलांची उधळण केली, चांगलं आहे. जरांगे साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं की 1 रुपया मी समाजाकडून घेणार नाही, कोणी पैसे गोळा करायचे नाहीत. मग लाखो रुपये या सभांचे, JCBचे, ट्रॅक्टरला 30,000 रुपये दिले. आले कुठून सभापती महोदय? या सगळ्या आर्थिक व्यवहाराची ईडीच्या मार्फत चौकशी झाली पाहिजे. कुणी पैसे दिले, कुणी पैसे दिले, कुठून फोन आले त्यांना, सभापती महोदय या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे. मला या ठिकाणी सभापती महोदय मी म्हणत नाही. सभापती महोदय, या ठिकाणी संगीता वानखेडे यांनी जरांगे पाटलांवर आरोप काय केलेत मी सांगतो. मी सभापती महोदय बोलत नाही. शिंदे साहेब, आपण पुन्हा संगीता वानखेडे काय म्हणतायत बघा. त्यांनी असं सांगितलं सभापती महोदय की प्रकाश आंबेडकर, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार सगळे त्यांना भेटले आणि मला जरांगेंना लोकांनी डोक्यावर घेतलं, मी त्यांच्याशी जोडले गेले वगैरे सांगितलं. त्याच्यानंतर ते बोलतात बघा, बारसकर महाराज यांनी जे सांगितले तेच बरोबर आहे. मनोज जरांगे कोणालाही विश्वासात घेत नव्हते. फक्त एक फोन ज्याचा येत होता, शिंदे साहेब, फक्त एक फोन ज्याचा येत होता त्यांना विश्वासात घेत होते. तो फोन शरद पवार यांचाच होता. शरद पवार मनोज जरांगे यांना फोन. बरं, मी बोलत नाही. शिंदे साहेब ऐका जरा. सभापती महोदय, मला संरक्षण पाहिजे, महत्वाचा विषय हा, टाइमपासचा विषय नाही. सभापती महोदय, सभापती 10 मिनिटासाठी सभागृह तहकूब करते. आता येऊन 10 मिनिटासाठी तहकूब करते. उगाच गोंधळ करताय तुम्ही, पण सारांशाने घे. 10 मिनिटासाठी तहकूब करते. चाल, असं बरोबर नाहीये. एक नाव घेतलं की तुम्ही आलेला आहे. तर या ठिकाणी प्रवीण दरेकरांनी सुद्धा जरांगेंवर गंभीर आरोप केलेले आहेत आणि यासोबतच त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी यावेळी प्रवीण दरेकर यांनी केलेली आहे. तर त्यांना वारंवार शरद पवारांचा फोन यायचा असं सुद्धा प्रवीण दरेकर यावेळी बोलताना म्हणालेले आहेत. त्यामुळे त्यांनी शरद पवारांवर आरोप केलेले आहे. अजय बारसकर यांनी जरांगेंवर जे आरोप केले ते योग्यच असल्याचं त्यांनी म्हटलंय. याचा खुलासा झाला पाहिजे, याचा खुलासा झाला पाहिजे. ठीक आहे, बसून घ्या. कारखान्यावरती मीटिंग झाल्या, कुणाच्या कारखान्यावरती मीटिंग झाल्या, या सभागृहाचे कोण सदस्य आहेत त्यांना अटक करा. अध्यक्ष महाराज, या सन्मान्य सदस्य आशिष शेलार यांनी जो आज अत्यंत महत्वाचा मुद्दा, अत्यंत संवेदनशील मुद्दा या सभागृहात मांडला आहे त्याची सभागृहाने नोंद घेतलेली आहे. यावरती
सन्मान्य विरोधी पक्ष नेते आणि सन्मान्य बाळासाहेब थोरातांनी आपलं पण मत व्यक्त केलं आहे. यातून एक स्पष्ट होतं की अशा प्रकारच्या हिंसक वक्तव्याचं कोणीही समर्थन करू शकत नाही. आणि हिंसा बसून घ्या, आता बसून घ्या, असं काय करताय, बसून घ्या. हिंसा अथवा हिंसक वक्तव्याला लोकशाहीत कुठेही स्थान नाही. ज्याचा लोकशाहीवरती विश्वास आहे तो हिंसा अथवा हिंसक वक्तव्याचा कधीही वापर करणार नाही. असं असल्यामुळे संसदीय लोकशाहीला जपणं हे या सभागृहाची जबाबदारी आहे आणि त्या संदर्भात योग्य उपाययोजना करणं ही शासनाची जबाबदारी आहे. ही अत्यंत गंभीर घटना आहे. या घटनेतून राज्यात अथवा देशात चुकीचा मेसेज जाणं अत्यंत डेंजरस किंवा घातक असेल. त्यामुळे या संपूर्ण विषयाचा गांभीर्य लक्षात घेता शासनाने या संदर्भातली सखोल चौकशी SIT मार्फत करावी.